अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. कोण बोलतंय? काय घाबरलीस का तू एवढी? काय झालं चंदूला? काय झालं? काय झालं भाऊजींना? बोल ना, काय झालं भाऊजींना? चंदूला कोणीतरी गोळ्या घातल्यात. काय उघडले डोळे? आम्हाला वाटलं पोचलात की काय ढगात. हो, माझे कसले आभार मानताय? आभार मानायचे असतील ना तर यांचे मान. यांच्यामुळेच तुमचे प्राण वाचले. मेघना यांनी मला इकडे आणून ऍडमिट केलं. मी ना खूप कोरडा झालोय. कोरडा ओलाव्याची गरज आहे बघ आता. आई, मम्मा. कसे आहेत चंदू भाऊजी? हा, बरे आहेत ना? म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? हे बघ, तू माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस. चंदू भाऊजी कसे आहेत? अगं, मला काही पाणी वगैरे देणारच की नाही? बोल, कसे आहेत मला आधी सांग. हे घे पाणी. बोल आता, कसा आहे चंदू? बरा आहे आता. जीव गेला मूर्ख मुलगी. किती टेन्शन आलंय तुम्हाला दोघांना. नाचतेस काय? सॉरी, डॉक्टरांनी सांगितलंय आता काळजीचं काहीही कारण नाहीये. ही इज ॲब्सोल्युटली फाईन. देवा, वेळे ठेवीन रे तुझ्यासोबत. आई, डब्बा जेवले? माझ्या हातचं खूप दिवसांनी खाल्लं असेल त्यांनी. पोटभर जेवले ना? डबा खाल्ला नाही त्यांनी? नाही. ह्या डब्यापेक्षा माझी माणसं मला भेटायला आली असती तर मला खूप बरं वाटलं असतं, असं म्हणाला तो. पप्पा, प्लीज एकदा तरी भेटून या ना त्याला. खूप खूप बरं वाटेल त्याला. अहो, खरंच आपण जाऊन भेटून येऊया ना त्यांना. त्यांना खूप आनंद होईल तुम्हाला बघून, आणि तुम्हालाही बरं वाटेल. घरात बसून सारखी त्यांची चिंता करत असतात, त्यापेक्षा प्रत्यक्ष बघून येऊ ना त्यांना. हा, काय बघताय पप्पा? तुम्ही माफ नाही केलं अजून चंदू चाचूला. अगं वेडे, मी काय माफ करणार त्यांना? माफ तर त्यांनी करायला. अजाणतेपणाने वाटेल तसं बोललो मी त्याला. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याच्यावरती मी चोरीचा आळ घेतला. गुन्हेगार मी आहे त्याचा. तुझे चंदू चाचूने माफी मागायची संधी सुद्धा दिली नाही मला. मला नाही वाटत त्याला भेटावंसं. खूप वाटतं भेटावंसं. कसं जाणार मी? कुठल्या तोंडाने जाऊ मी? रक्ताचं पाणी करून मला मदत केली वेळोवेळी त्यांनी. मी मात्र त्याच्यासाठी काही करू शकलो नाही. उलट त्याला वाटेल तसा बोलत राहिलो. हे बघा,
अजाणतेपणी केल्यात ना तुम्ही ह्या सगळ्या चुका. आणि चुका करतो तोच माणूस. झालेल्या सगळ्या चुका सुधारण्याची ही संधी आहे. आपण भेटून येऊया त्यांना. तुझं सगळं पटतंय मला सिंधू, पण कुठल्या तोंडाने जाऊ मी त्याच्या समोर? लाज वाटते मला. स्वतःला मी कमकुवत समजतो, त्याच्यासमोर नाही. त्याला आज सिंधू पैशांची नितांत गरज आहे, पण मी त्याला नाही मदत करू शकत. चंदूनी मात्र आपल्या संसारासाठी, माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी स्वतःची चेन विकली, वाटेल तेव्हा पैसा उभा करून दिला. एका रात्री 2 लाख रुपये मला आणून देण्यासाठी प्रयत्न केला, आणि मी काय केलं? त्याला चोर ठरवलं. कुठल्या तोंडाने जाऊ मी, सांग त्याच्या समोर? आय एम सॉरी. मला माहिती आहे मी हे सांगायला खूप लहान आहे, पण पैशाची मदत म्हणजेच सगळं काही असतं का हो? या क्षणी त्याला आर्थिक मदतीची नाही, तुमची गरज आहे. डोळ्यात प्राण आणून तो तुम्हा दोघांची वाट बघतोय तिथे. मग अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या भावाला भेटायला नाही जाणार का? आपण जाऊया ना, जाऊया चंदू भाऊजींना भेटायला. कधी जाऊया? आज संध्याकाळी जाऊया ना आपण? चालेल, संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी डबा घेऊनच जाऊया. मी सांगितलेलंच आहे त्याला तसं. हा, आपण तिघे एकत्र जाऊया. मी आता स्वयंपाकाला लागते, तू मला मदत कर. हा, म्हणजे तिथे शांतपणे आपल्याला गप्पा मारत बसता येईल. हा, मी तयारीला लागते. थँक्स पप्पा. चंदू, खरंच माझी वाट बघतोयस? माफ कर बाबा, मला माफ कर. माफ कर मला. अशाच एका उज्ज्वल प्रभाती ओके, लेट सेलिब्रेट. आज तुला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो, ठीक आहे? सॉरी, मी चंदूला कबूल केले आणि मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. लग्नासाठी प्रेम आवश्यक असतंच, नाहीतर माझी आई तुम्हाला सोडून गेली नसती. शट अप. पप्पा, पॉलिसी छान आहे तुमची. आधी स्वतःच हल्ला करायचा आणि मग आपल्यावर संशय येऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करायची. वा, डोकं ठिकाणार आहे का तुझं? काय बोलतीस तोय? खरं तेच बोलतेय मी. चंदूवर हल्ला तुम्हीच घडवून आणलाय. तरी पहिल्यापासून तुमच्या डोळ्यात खुपत होता तो. मी चंदूशी लग्न करणं पहिल्यापासून तुम्हाला मान्य नव्हतं, म्हणून तुम्ही असं काही कराल असं वाटलं नव्हतं मला. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो पप्पा. चंदूला जर काही झालं ना, तर मी आयुष्यात कधीच तुम्हाला माफ नाही करू शकणार. तुमच्या मुखवट्याला तुमचा चेहरा समजले, तुमच्यावर विश्वास ठेवला, पण नाही, तुम्ही तुमचं तेच खरं करणार. पप्पा, चंदूवर हल्ला घडवून आणलाय तुम्ही. तुम्ही गुन्हेगार आहात, गुन्हेगार आहात, गुन्हेगार आहात. चंदू, औषधाची वेळ झाली, पटकन औषध घेऊन टाक. चल. नको जायला, औषध नको. नको म्हणजे काय? तुला आवडतं म्हणून नाही देते, गरज आहे म्हणून देते. हे घे. अगं नको, मला कंटाळा आला त्या औषधाचा. असं काय करतोस लहान मुलासारखं? बरं व्हायचंय ना तुला, तेही लवकर.
घे पटकन. तू तिकडे ठेव, नंतर घेईन मी. नंतर बिंतर काही नाही हा. आत्ताच्या आत्ता ताबडतोब घे पटकन. काय ग? मी काही ऐकणार नाही तुझं. घे. एक मिनिट उठशील का तू? ये. हळू आरामात. हे घे. चंदू, हे बाकी बरं आहे तुझं. मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू माझी खूप काळजी घेतलीस आणि आता मला लगेच त्याची परतफेड करायला लावतोयस. चल, हे एक बरं झालं. काय? तुला हसता येतं हे कळ. मी म्हटलं दरम्यानच्या काळात हसणं विसरलास की काय? विसरलो नाही सायली, पण मनमोकळेपणे हसावं असे क्षण तरी कितीसे आले दरम्यानच्या काळात. हसणं तर संपलंच आहे, पण आता वाटतं हे आयुष्य पण संपून जावं. चंदू प्लीज असं नको बोलूस. मे आय कमिंग सर? सर, चंदू कसा आहे आता? ठीक आहे. डॉक्टरांनी तसं घाबरण्याचं काही कारण नाही म्हणून सांगितलंय. आणि सायली? नाही म्हणजे ती खूप घाबरली असेल ना या प्रकरणामुळे. आय एम सॉरी चंदू. तू कशाला माफी मागतेस सायली? चंदू, माझ्या पप्पांमुळे खूप त्रास झालाय तुला. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. मला वाटलं होतं त्याने आनंदाने आपल्या लग्नाला होकार दिले, पण आता कळते मीच मूर्ख. मी माझ्या पप्पांना कधीच ओळखू शकले नाही. पण चंदू, पप्पा असं काही पाऊल उचलतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं रे मला. तुला काय म्हणायचं सायली? तुझ्यावर जो हल्ला झालाय तो अजित प्रधान यांच्या सांगण्यावरूनच. पण सर, चंदू सारख्या माणसावर प्राणघातक हल्ला? सर, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल हे? कोणी केलं असेल काही कळत नाही, कोणी का करावं हेही कळत नाही. पण सायलीला मात्र वाटतंय की हे सगळं मी केलं. व्हॉट? मीच कोणाला तरी सांगून हे सगळं घडवून आणलं. हो सर, सायलीला असं वाटलंच कसं? मी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. खरं सांगतो विनीत, ही घटना मला माहीत देखील नव्हती. या घटनेचं मला इतकंच वाईट वाटतंय, पण हे सगळं मी घडवून आणलं असं तिला वाटतंय. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. सायली, नाही, मला नाही वाटत ते असं काही करतील. मलाही पप्पांबद्दल असंच वाटायचं, पण हा वेगळाच माणूस आहे. रादर हा माणूस नाहीच. हात पाय नाक कान डोळे आहेत त्यांना म्हणून माणूस म्हणायचं आपण, पण त्यांना मन नाही, अगदी दगडाचं सुद्धा नाही. दगडालाही पाझर फुटतो, पण पप्पांच्या बाबतीत तेही शक्य नाही. कोण खरं कोण खोटं, कोण आपलं आणि कोण परक, हे काहीच समजेन असं झालंय. तो विश्वास पाटील ना नात्याचा ना गोत्याचा, पण स्वतः रक्त देऊन त्यांनी वाचवलं मला. चंदू, मी एक निर्णय घेतलाय.
या निर्दयी कृत्याची पप्पांना शिक्षा व्हायलाच हवी. एक गोष्ट ते सोयीस्कररित्या विसरतायत, मीही त्यांचीच मुलगी आहे. आणि मला हवी ती गोष्ट मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पप्पांना शिक्षाही व्हायलाच हवी. सर, कुणीतरी सायलीला तुमच्या विरुद्ध भडकवत आहे. आपली सायली अशी मुलगी नाहीच आहे सर. कुणीतरी जाणून बुजून तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जाणून बुजून? नाही सायली, माझी कोणाविषयी तक्रार नाही. कोणी शिक्षा भोगावी असं मला मुळीच वाटत नाही. पण तू खूप नशिबवान आहेस सायली. स्वतःच्या वडिलांविरुद्ध तू बंड पुकारू शकतेस. माझं बघ, पित्याईपेक्षा जास्त आदरणीय असलेला माझा दादा हॉस्पिटलमध्ये मी आज असताना मी कसा आहे हे बघायला सुद्धा आला नाही. लहानपणी नुसतं खरचटलं तरी कळवळणारा तो माझा दादा. आज त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नाही. सायली, एखाद्याचं प्रेम मिळालं नाही ना तर काहीच वाटत नाही. पण मिळालेलं प्रेम हिसकावून घेतलं ना त्याचा भयंकर त्रास होतो. माझ्या दादाला एकदाही वाटलं नसेल का की मला जाऊन हॉस्पिटलमध्ये बघावं? त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नसेल का? लहानपणी साधं सर्दी पडसं झालं तरी डॉक्टरकडे मला घेऊन धावणारा दादा आज मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का? अरे चंदू, असं काही नसेल रे. तसं नसतं तर तो माझी विचारपूस करायला आला असता सायली. जी चूक मी केलीच नाही त्याची मला एवढी मोठी का शिक्षा देतोय तो? चंदू, तू नको याचा विचार करू. उगीच त्रास होईल तुला. सायली, एवढं सगळं होऊनही आपण एकत्रित का आहोत माहितीये का? आपण मनापासून ज्या लोकांना आपलं मानलंय त्यांनीच आपल्याला दूर केलं. आपल्या जवळच्या माणसांपासून दूर जाणं किती क्लेशकारक आहे याची झळ आपण सोसतोय सायली. त्यामुळे इथून पुढे आपण एकमेकांना कधीच दुखवणार नाही. सर, या घटनेचा फायदा घेऊन तुम्हाला आणि सायलीला वेगळं करण्याचं कोणाचं तरी प्लॅनिंग असावं. नाही, असं मला वाटतं. पण कुणी का करेल असं? आणि कोणाचा यात फायदा काय? सर, प्रसिद्ध बिझनेसमन अजित प्रधान यांच्या विरोधात काय कमी माणसं आहेत का? सर, सायली तुमची मुलगी आहे, तुमचा वीक पॉइंट. सायलीला तुमच्यापासून वेगळं केलं तर तुम्ही मानसिकरित्या खचून जाल आणि तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा कुणीही उचलू शकतं. पण मला असं वाटतं की ही व्यक्ती बिझनेसमधली नाही, घरचंच कोणीतरी. माया. आपलं काय ठरलं होतं? काय? चंदूला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही? मग तुम्ही अजून तयार नाही झालात? अगं चला ना, आता किती वेळ अजून थांबणार तुम्ही इथे? कितीतरी दिवसांनी आपल्या घरामध्ये असं छान वातावरण निर्माण झालंय, नाही संदीप? कदाचित पुढे येणाऱ्या सुखाची चाहूल असेल. सर, मला वाटतं तुम्ही सायलीला एकदा सगळं नीट समजावून सांगा. अहो, ती शहाणी मुलगी आहे, समंजस आहे. ती ऐकेल तुमचं.
चंद्रकांतवर जो खुनी हल्ला झालाय त्यात तुमचा हात आहे असं म्हणत होते त्या. बिझनेस बिझनेस फक्त बिझनेस. बिझनेस पुढे कशाचीच पर्वा नाहीये तुम्हाला. एखाद्या माणसाच्या आयुष्याची किंमत नाहीये. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही जगण्याशी ना